कुणाला 5 तर कुणाला 0 मध्ये. महाविकास आघाडीचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव. 17 पैकी 17 जागाचा धक्कादायक निकाल. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक निवडणुका झाल्या, अनेक पराभव आणि विजय पाहायला मिळाले, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची अशी अवस्था यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती. काही उमेदवारांना शेकडो मतांचा पराभव झाला, काहींना 10च्या आत मते मिळाली आणि सर्वात धक्कादायक म्हणजे काँग्रेसच्या एका उमेदवाराला तर एकही मत मिळालेलं नाही. असा धक्कादायक निकाल आतापर्यंत कधीच बघायला मिळालेला नाही. चला तर बघूया संपूर्ण निकाल. जळगावचा निकाल सर्वात धक्कादायक. जळगावमध्ये भाजपचे नंदकुमार महाजन यांना तब्बल 577 मते मिळाली, तर ठाकरे गटाचे शरद तायडे यांना फक्त 5 मते मिळाली. हा आकडा पाहिल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, कारण उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, पण इतक्या कमी मतावर थांबणं म्हणजे संघटनात्मक ताकदीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. तुम्हाला काय वाटतं? आता बोलूया अमरावतीच्या निकालाबद्दल. भाजपचे डॉक्टर प्रवीण पोटे यांनी 390 मते मिळवत सहज विजय मिळवला. वंचित आघाडीच्या उमेदवाराला 31 मते मिळाली, पण काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांना किती मते मिळाली माहित आहे का? 0 मते, एकही मत नाही. स्वतःच्या पक्षातील स्थानिक प्रतिनिधींनी मतदान केलं नाही का? काँग्रेस वोटिंग झालं का? की काँग्रेसची संघटना त्या भागातून पूर्णपणे कोसळलेली आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहेत. देशातील सर्वात जुना आणि राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेससाठी हा निकाल अत्यंत चिंताजनक मानला जात आहे. अहो, पण एकही मत न मिळवणं म्हणजे किती अवघड गोष्ट झालेली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? त्यानंतर शरद पवार गटालाही मोठा धक्का. महाविकास आघाडीमध्ये तुलनेने सर्वात मजबूत मानला जाणारा शरद पवार गटही या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. सोलापूरमध्ये वसंतराव देशमुख यांना 118 मतं मिळाली, तर भाजपचे राजेंद्र राऊत 483 मतासह विजयी झाले. सांगली सातारा मतदारसंघात अभयसिंह जगताप यांना 295 मते मिळाली, पण भाजपचे धैर्यशील कदम 591 मतासह विजयी झाले. या दोन्ही ठिकाणी लढत दिसली, पण विजयापासून विरोधक खूप दूर राहिले. यानंतर पाहूया ठाकरे गटाची अवस्था काय सांगते. नांदेडमध्ये ठाकरे गटाचे कृष्णा आष्टीकर यांना 84 मते मिळाली. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात गणेश लोखंडे यांना 134 मते मिळाली. परभणी हिंगोलीमध्ये विवेक नावंदर यांना 159 मते मिळाली. हे आकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, महायुतीसमोर ठाकरे गटाला अपेक्षित पाठिंबा मिळालेला दिसत नाही. त्यानंतर नागपूरमध्ये भाजपचे डॉक्टर राजीव पोतदार यांना 682 मते मिळाली, तर काँग्रेसचे अतुल लोंढे यांना केवळ 130 मतावर समाधान मानावे लागले. तसेच धाराशिव लातूर बीडमध्ये भाजपचे बसवराज पाटील 825 मतासह विजयी झाले. काँग्रेसचे महेश देशमुख 124 मतावर थांबले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड सांगली सातारा परभणी हिंगोली जवळपास प्रत्येक मतदारसंघात महायुतीने मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर पाहिलं तर काही जागा बिनविरोध जिंकल्या गेल्या. अहिल्यानगर असेल, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर यासारख्या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावरून स्थानिक स्तरावर विरोधकांची तयारी किती कमकुवत होती याची कल्पना येते. पण एवढं धक्कादायक निकाल लागणं म्हणजे निकालामागे नेमकं कारण काय? राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे महायुतीची सत्तेतील ताकद. दुसरं कारण म्हणजे स्थानिक पातळीवर झालेली पक्षांतर. तिसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव. आणि चौथं म्हणजे संघटनात्मक कमकुवतपणा. विशेष करून काँग्रेस आणि ठाकरे गटाला अनेक भागांमध्ये स्थानिक प्रतिनिधी टिकवण्यात अडचणी आल्याचं चित्र दिसत आहे. तर मित्रांनो, 17 पैकी 16 जागा महायुतीच्या खात्यात गेल्या. 1 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकली आणि महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आलेली नाही. कुणाला 5 मते मिळाली, कुणाला 0 मते मिळाली, तर कुठे शेकडो मतांनी पराभव झाला. हा निकाल केवळ विधान परिषद निवडणुकीचा निकाल नाही, तर महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय ताकदीचं चित्र दाखवणारा आरसा आहे. आता प्रश्न फक्त एवढाच आहे, हा निकाल आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची झलक आहे का, की महाविकास आघाडी यानंतर नव्या रणनीतीसह पुनर्गमन करणार? याचं उत्तर येणाऱ्या काही महिन्यात मिळेल. तुमच्या मते या पराभवासाठी सर्वात जास्त जबाबदार कोण? काँग्रेस, ठाकरे गट की शरद पवार गट? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.